दसऱ्या दिवशी रावण दहन झाल्यानंतर श्रीराम अयोध्येला ज्या दिवशी परतले त्या दिवसाला आपण दिवाळी म्हणून साजरी करतो। म्हणजेच काय तर मनात असलेली निगेटिव्हिटी याचा सर्वनाश करून आपण पॉझिटिव्हिटी मध्ये एंटर करणं म्हणजेच दिवाळी साजरी करणं। ह्या दिवाळीला तुमचं लक्ष्मीपूजन काही वेगळ्या पद्धतीने साजरं करा। एखाद्याला सॉरी बोला, कोणाला माफ करणं राहिलं असेल तर त्याला माफ करा, कोणाला थँक्यू बोला। तर ह्या वेळेचं लक्ष्मीपूजन ह्या 4 वेगळ्या गोष्टी करून साजरं करा, कारण जेव्हा तुम्ही मनातले मतभेद दूर करता तेव्हा खरं लक्ष्मीपूजन होतं आणि त्यामुळेच तुमच्या घरातली लक्ष्मी प्रसन्न होईल। मग सर्वांकडे सुख समृद्धी आणि भरभराट होईल, कारण की मनातले मतभेद संपले तर लक्ष्मी आणि प्रसिद्धी आणि समृद्धी ही आपोआपच लक्ष्मी रूपाने तुमच्या दारी येते। आणि ही दिवाळी नक्कीच लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी रूपात तुमच्याकडे सुख समृद्धी, शांती आणि चांगली हेल्थ घेऊन येईल। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा।